ही जाहीर सभा ही विविध संघटनेने आयोजित केलेली आहे. अरुण गाडे आणि संघटनेचे इतर सर्व अधिकारी संयोजक यांचे नावं तिथे दिलेले आहेत. बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी तिथे जो विषय दिलेला आहे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण, जनगणना आणि थोडं एक 10 मिनिटं मी महाराष्ट्र सरकारचा जो धर्म परिवर्तनाचा किंवा रिलिजियस कन्व्हर्जन्सचा जो ॲक्ट आलेला आहे त्याच्यावर सुद्धा बोलेल. आजच माझं लोकपत्र आर्टिकल आलेलं आहे, मला माहिती की लोकांनी वाचलं. तिथे ते गंभीर स्वरूपाचं आहे याच्याविषयी थोडंसं मी आपल्याशी 10 मिनिटं बोलेल. उपवर्गीकरणाचा विषयामध्ये 2 प्रश्न आहेत की उपवर्गीकरण असावं की नाही, आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. महाराष्ट्र गव्हर्नमेंट तो निर्णय पुढे घेऊन काम करत आहे. आणि जर उपवर्गीकरण जर महाराष्ट्र सरकार जर करत असेल तर ते कसं असावं हा दुसरा प्रश्न. परंतु उपवर्गीकरणाचा इश्यू समजण्याकरता रिझर्वेशनचं जे त्याला जे बॅकग्राऊंड आहे रिझर्वेशन पॉलिसीचं ते नीटपणे थोडं समजून घेतलं पाहिजे. तर मी रिझर्वेशनची सुरुवात कशी झाली, रिझर्वेशन का आलं, रिझर्वेशनचं स्वरूप काय आहे त्याविषयीची आपल्या समोर थोडीशी चर्चा करेल 10 मिनिटं. ॲज अ बॅकग्राऊंड टू सब क्लासिफिकेशन इश्यू. त्यानंतर मग सब क्लासिफिकेशन जे आहे त्याच्या मागची सुप्रीम कोर्टाची भूमिका काय, का त्यांनी उपवर्गीकरणाला सपोर्ट केला, त्याचा आधार काय आहे याविषयी थोडीशी चर्चा करेल. या अगोदर आकाश मुन आणि इतरांनी त्यावर लिगल पद्धतीनं चांगला प्रकाश टाकलेला आहे. रिझर्वेशन जे आहे ते 1931 ला पॉलिटिकल रिझर्वेशन आलं. त्यानंतर 1944 ला जॉब मधलं रिझर्वेशन आलं, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मधलं रिझर्वेशन आलं. त्याच वेळेस मग फायनान्शियल असिस्टन्स दलित विद्यार्थ्यांना द्यावं स्कॉलरशिपच्या माध्यमातून हे आलं. आणि हे सर्व मग त्याचं रूपांतर घटनेमध्ये करण्यात आलं. एक लक्षात ठेवायला पाहिजे की रिझर्वेशन हे घटना बनण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी सर्व क्षेत्रामध्ये आणलेलं होतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. याच्याविषयी आम्हाला बऱ्याच लोकांना कल्पना नाही. तर रिझर्वेशन हे का आलं याचं कारण आपण थोडक्यात समजून घ्या, आणि ते महत्वाचं आहे. कास्ट बेस्ड रिझर्वेशन जे आहे किंवा अनटचेबिलिटी बेस्ड रिझर्वेशन जे आहे त्याची प्रमुख 2 कारणं आहेत. जे बाबासाहेबांनी आपल्या सर्व मेमोरंडम मध्ये 1919 पासून तर ते 1947 स्टेट अँड मायनॉरिटी ते सातत्याने जस्टिफाय करत गेले रिझर्वेशन आणि सूचना सुद्धा दिल्या. त्याचं पहिलं कारण जे आहे त्याचे रूट्स जे आहेत ते जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यामध्ये आहे. 1919 ला जेव्हा त्यांनी साऊथ बेरो कमिशन बरोबर पहिलं मेमोरंडम लिहिलं ज्यामध्ये त्यांनी रिझर्वेशनची मागणी केली, पॉलिटिकल रिझर्वेशनची मागणी केली, पब्लिक सेक्टर मधल्या जॉबची सुद्धा मागणी केली. पण पब्लिक सेक्टरच्या जॉब आणि इतर मध्ये साधारणतः सायमन कमिशन 1929 ला अधिक सत्वाने मागणी. त्याच्या मागची भूमिका जी आहे ज्याचे कारण त्यांनी जी केली ती ही की अस्पृश्यांना जे अधिकार मिळायला पाहिजे त्याला सिटिझनशिप राईट म्हणतो आपण, जे अधिकार मिळायला पाहिजे ते अधिकार मिळत नाही. अस्पृश्यतेच्या आधारावर त्यांना नागरिक अधिकार, शिक्षणाचे अधिकार, राजकीय अधिकार आणि आर्थिक अधिकार हे नाकारले जातात जे इतर एन्जॉय करतात. जाती अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था किंवा
अस्पृश्यताची जाती व्यवस्थेशी जुळलेली आहे. ही अशी सामाजिक व्यवस्था आहे की जी असमानतेवर आधारित आहे. वरच्या जातीच्या लोकांना जास्त अधिकार आणि ते अधिकार मग जसे तुम्ही खाली येणार तसे अधिकार ते कमी होत जातात. ते अनटिचेबल जे शेवटच्या पायरीवर आहे त्यांना काही अधिकार नाही. सिव्हिल नाही, एज्युकेशन नाही, इकॉनॉमिक नाही, पॉलिटिकल नाही. ह्याशिवाय हे महत्वाचं आहे की त्यांना इम्प्युअर आणि पॉलिटिक मानलं जातं, म्हणून त्यांना अनटचेबल, नॉट टू बी टच किंवा अनसेएबल हे डिसॅबिलिटी त्यांची आहे, जी शूद्राची नाही. शूद्रांचे सुद्धा काही अधिकार नाही. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. नंतर त्यांना जमिनी वाहनाचा अधिकार हे 700 मध्ये मिळाला. परंतु अस्पृश्यता जो आहे ज्याच्या स्पर्शामुळे दुसरे लोक अप्रभ्रष्ट होतात, दे आर पॉलिटिक अँड इम्प्युअर, म्हणून मग त्यांच्या वस्त्या सेपरेट सेटलमेंट आणि सोशल आयसोलेशन हे फक्त अस्पृश्य करतात. त्यामध्ये त्यांची स्थिती अत्यंत वाईट, इलिटरेट, लँडलेस आणि विदाउट एनी राईट. बाबासाहेबांनी अनेक वेळा म्हटलेलं आहे की दे आर मच वर्स दॅन द ॲनिमल. जेव्हा त्यांनी इथे मागणी केली साऊथ बेरो कमिटी बरोबर की यांना मिलिटरीमध्ये एंट्री नाही, पोलीसमध्ये एंट्री नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एंट्री नाही आहे, धंदा करू शकत नाही, व्यवसाय करू शकत नाही. त्यांनी मुंबई शहरामध्ये एका बाईला खरबूज विकत असताना कसं अरेस्ट केलं पोलिसांनी त्याचं उदाहरण दिलं. साऊथ बेरो कमिटीचा रिपोर्ट वाचला तुम्ही तर त्या शेवटी समरी आहे. डॉक्टर आंबेडकर काय बोलले त्याची समरी आहे. त्याच्यामध्ये ते म्हणाले की डॉक्टर आंबेडकरांनी उदाहरण दिलं का बाईचं की ते तरबूज विकत होती म्हणून तिला अरेस्ट केलं. कायद्यामध्ये कुठतरी तरतूद असेल की फळं आणि भाजीपाला ह्या वस्तू दलितांनी विकू नये, अस्पृश्यांनी विकू नये. महत्वाचा मुद्दा असा की सर्व अधिकार नाकारल्यामुळे त्यांना अधिकार असावे, इक्वल राईट असावे. इक्वल राईट डिस्क्रिमिनेशन असल्यामुळे त्यांना लिगल प्रोटेक्शन असावं आणि त्यांना फेअर शेअर मिळण्याकरता काही प्रोव्हिजन असावी, ज्याला आपण रिझर्वेशन म्हणतो, आणि इतरही सर्विसेस. पण एक महत्वाचा मुद्दा आहे जो मला आकाश मुंडे जो त्या टिकली सांगितलाय तो फार महत्वाचा आहे. तो समजून घेतला पाहिजे की डॉक्टर आंबेडकरांना प्रश्न विचारला की रिझर्वेशनचा आधार कास्ट सिस्टीम की अनटचेबिलिटी. त्यावेळी बाबासाहेब स्पष्ट म्हणाले की अनटचेबिलिटी आणि अनटचेबिलिटीमुळं जो भेदभाव होतो, ज्याच्यामुळे जे अधिकार नाकारल्या जातात, शिक्षणाचा, संपत्तीचा, धर्माचा, नागरिक अधिकार, जे काही अंशी कास्ट सिस्टीम मध्ये सुद्धा सुधारणा राखले जातात. परंतु अनटचेबिलिटी फक्त टचमिनॉटिझम नाही आहे, ती इट ऑल्सो इन्व्हॉल्व डिनायल ऑफ राईट, व्हेरियस राईट बिसाइड सेग्रिगेशन. तर तुम्ही पाहत द बेसिस ऑफ रिझर्वेशन अनटचेबिलिटी अँड डिस्क्रिमिनेशन इमर्जिंग आउट ऑफ अनटचेबिलिटी और डिस्क्रिमिनेशन इन्व्हॉल्व इन द इन्स्टिट्यूशन ऑफ अनटचेबिलिटी, याच्या आधारावर रिझर्वेशन ची भूमिका त्यांनी मांडली. टू कट द स्टोरी शॉर्ट, 1919 त्यांना काही मिळालं नाही. 1919 फक्त काय मिळालं माहित आहे की बुवा ठीक आहे, शेड्यूल कास्टला आम्ही थ्रू नॉमिनेशन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये देऊ, रिझर्वेशन वगैरे नाही. आणि त्या प्रोव्हिजनच्या अंतर्गतच बाबासाहेबांना त्यांनी अपॉइंट केलं. मग बॉम्बे प्रेसिडेन्सी वगैरे लक्षात ठेवायला पाहिजे. पण शेवटी हे सर्व डिस्कशन 1929 आलं. सायमन कमिशन आल्यानंतर सायमन कमिशनला त्यांनी स्पष्टपणे आपली मागणी दिली. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सुद्धा ते निवेदन दिलं आणि राऊंड टेबल कॉन्फरन्समध्येच हे सर्व रिझर्वेशन मान्य करण्यात आलं. आता कोणती मागणी केली बाबासाहेब? मागणी जी केली, जी रिझर्वेशनची पॉलिसी जी दिली ती 2 प्रकारची आहे, ते लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी जी पॉलिसी दिली आणि ज्या डिमांड केल्या त्या खालील प्रकारे त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे. एक तर इंटरकास्ट इनइक्वॅलिटी जी आहे, शेड्यूल कास्ट, अनटचेबल अँड हाय कास्ट, ही इनइक्वॅलिटी भेदभावामुळे आहे, इक्वल राईट नाकारल्यामुळे आहे. ही गॅप जी आहे इनइक्वॅलिटी कमी करा.
याच्याकरिता त्यांनी 4 पॉईंट प्रोग्राम दिलेला आहे. तो पहिला प्रोग्राम असा, जर तुम्ही ते निवेदन वाचलं तर पहिले त्यांनी असं म्हटलं की एव्हरीबडी शुड हॅव इक्वल सिविक राईट, इक्वल सिटिझनशिप राईट. म्हणजे इतरांना मिळतात ते शेड्यूल कास्टला मिळाले, दलितांना मिळाले. त्यावेळेस शेड्यूल कास्ट वर्ड नव्हता, त्यावेळेस डिप्रेस क्लास वर्ड होता. दुसरं त्यांनी म्हटलं की कायदा असावा, जर डिस्क्रिमिनेशन होत असेल तर त्याच्या विरुद्ध काहीतरी लिगल सेटबॅक शेड्यूल कास्टला असावे, डिप्रेस कास्टला असावे. नंबर 3 की कायदा असूनही कायद्याच्या माध्यमातून तुम्ही डिस्क्रिमिनेशन थांबणार, परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेड्यूल कास्टला डिप्रेस कास्टला डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. म्हणून त्यांना मिलिटरीमध्ये एंट्री नाही, मिलिटरीमध्ये एंट्री बंद केली होती. बाबासाहेबच्या वडिलांनीच निवेदन दिलं होतं ब्रिटिश सरकारला की दोन मिलिटरीमध्ये एंट्री पुन्हा सुरू करा. पोलीसमध्ये एंट्री नाही, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एंट्री नाही. शिक्षणाचा अधिकार 1855 आला, तेथपर्यंत शिक्षणाचा अधिकार होता. सिव्हिल राईट नव्हते, विहिरीवर भरण्याकरता परमिशन नाही, मंदिरात परमिशन नाही, रस्त्यावर जाऊ नका, घोड्यावर बसू नका वगैरे. हे सर्व सिव्हिल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, रिलिजियस राईट त्यांना नव्हते. हे तुम्ही त्याच्या विरुद्ध कायदा जरूर आणा, पण नोकऱ्यामध्ये आणि धंद्यामध्ये त्यांना फेअर, स्पेशली नोकरीमध्ये त्यांना फेअर शेअर देण्याकरता बहुत पब्लिक आणि प्रायव्हेट पॉलिसी असायला पाहिजे. तेथे त्यांनी पहिल्यांदा रिझर्वेशन पॉलिसीची मागणी केली, किंवा त्यांच्या किमान त्यांच्या पॉप्युलेशननुसार तुम्ही त्यांना फेअर शेअर द्यावा, फेअर शेअर द्यावा. तो फेअर शेअर कसा मोजावा, त्यांचे पॉप्युलेशनचे शेअर लक्षात ठेवा. ही तिसरी मागणी त्यांनी केली. त्यानंतर दोन महत्वाच्या डिमांड आहेत, त्या सर्व कॉन्स्टिट्यूशनमध्ये गेलेल्या आहेत, त्यांनी नंतर सांगेल. दुसरी याची मागणी होती की एक्झिक्युटिव्हमध्ये सुद्धा रिझर्वेशन असावं. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, लेजिस्लेशन मध्ये रिझर्वेशन होत, पुन्हा पॅक्टनुसार मिळालं, मेंबर ऑफ पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेशन. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं खरी नीती तर मिनिस्टर बनवतो, खरी नीती ऍडमिनिस्ट्रेटर बनवतात, म्हणून एक्झिक्युटिव्ह मध्ये रिझर्वेशन असायला पाहिजे, आणि त्याची त्यांनी डिमांड केली. चौथं त्यांनी म्हटलं की ह्या सर्व पॉलिसी, लॉ अगेन्स्ट अनटचेबिलिटी, रिझर्वेशन पॉलिसी आणि रिझर्वेशन इन एक्झिक्युटिव्ह, हे सर्व पॉलिसी तिचं मॉनिटरिंग करण्याकरता एक कमिशन बसवावं. SC/ST कमिशन जे आज जे आहे ते त्याच्यामुळे आहे. ही अशी 5-fold पॉलिसी त्यांनी दिली राऊंड टेबल कॉन्फरन्सला. लेट मी रिपीट, इक्वल सिव्हिल राईट असायला पाहिजे, ते द्यावं. 1935 ऍक्ट मध्ये आलं पाहिजे. देयर शुड बी लॉ अगेन्स्ट कास्ट डिस्क्रिमिनेशन. Then there should be a policy to give the fair representation to the depressed classes, that is reservation policy. Third, there should be reservation and representation in executive. Fourth, there should be a monitoring body called Scheduled Caste Commission to oversee and to manage. म्हणून तुम्हाला कल्पना असेल की दरवर्षी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा कमिशनचा रिपोर्ट डिस्कस करण्यात येत होता. आता तो बंद झाला कमिशन झाल्यापासून, फक्त रिपोर्ट बनवला जातो. ही पॉलिसी त्यांनी दिली, ही नंबर 1 पॉलिसी. त्याच्यानंतर नंबर 2 ही समजून घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला सब क्लासिफिकेशन जर नीटपणे समजून घ्यायचं असेल तर हा मुद्दा फार महत्वाचा आहे, की त्यांनी असं म्हटलं की एज्युकेशनचे आणि आर्थिक अधिकार, जमिनीचा आणि धंद्याचा अधिकार नसल्यामुळे रिझर्वेशन तुम्हाला शेअर देईल पब्लिक जॉबमध्ये, आणि त्याच्यामध्ये या डिस्क्रिमिनेशनला रिड्यूस करेल. परंतु ती हजारो वर्षापासून तुम्ही एज्युकेशन राईट डिनाय केले आणि लिटरसीचं प्रमाण इतकं जास्त आहे, त्याच्याकरता नाही करा. जेव्हा डॉक्टर आंबेडकरांना साऊथ बेरो कमिशन मध्ये विचारलं, ते असं म्हणत होते की त्यावेळेस राईट टू व्होट कोणाला होता, ज्याच्याकडे जे इन्कम टॅक्स पेई आहे, श्रीमंत आहे आणि ब्राह्मण. बाबासाहेब मानत होते की आयडल सरफेस असलं पाहिजे, सर्वांना राईट टू व्होट असलं पाहिजे. तर त्यांनी प्रश्न विचारले की तुमचे लोक लिटरसी कंडिशन होती, राईट टू व्होट शिकलेला असलं पाहिजे. ते म्हणाले हे तर कंडिशन दलित पूर्ण करत नाही. तर त्यांना सहज एखादी मेंबरने प्रश्न विचारला की हाऊ मेनी ग्रॅज्युएट्स आर देअर इन बॉम्बे प्रेसिडेन्सी अँड हाऊ मेनी हायर सेकंडरी. ते म्हणाले की ॲज फार एज द ग्रॅज्युएट इज कन्सर्न आय एम द ओनली वन. आणि 20-25 12वी पर्यंत शिकले. कारण 1855 ला पहिल्यांदा ब्रिटिशांनी शेड्यूल कास्ट करता, डिप्रेस कास्ट करता शिक्षण सुरू केलं. म्हणजे BC 1500 जेव्हा ऋग्वेद लिहिला गेला, ज्याच्यामध्ये पुरुषोत्तर, ज्याच्यामध्ये कास्ट सिस्टीम नमूद केली, 1500 BC
की 1855 पर्यंत अनटचेबलला शिक्षणाचे अधिकार नव्हते. त्यामुळे इलिटरसी व्हेरी हाय. त्याच्यानंतर प्रपोर्शन ऑफ लँडलेसनेस इज व्हेरी हाय. देयर इज नोबडी इन द बिझनेस. बाबासाहेबांनी दुसरी मागणी केली, ते लक्षात ठेवा, ती अशी की त्यांच्या शिक्षणाकरता तुम्ही फेलोशिपच, स्कॉलरशिपच, फायनान्शियल असिस्टन्स द्यावं. आणि एवढंच नव्हे तर राज्याच्या बजेटमध्ये जशी तरतूद असावी 10% ऑफ बजेट. आणि दुसरी त्यांनी मागणी केली की त्यांना जमिनी द्याव्या आणि उद्योगधंदे प्रमोट करण्याकरता सवलती द्याव्या. सो दिस वॉज फॉर एज्युकेशनल प्रमोशन अँड इकॉनॉमिक empowerment. So remember well, there are two policies that have been suggested by Baba Sahib. One against discrimination, that is law, reservation in executive and commission. The second, for the education empowerment and economic empowerment, policies for education and economic empowerment. जर एज्युकेशन पॉलिसीज नसतील, एज्युकेशन इकॉनॉमिक empowerment जर नसेल तर त्याचं शिक्षण सुद्धा वाढणार नाही आणि शिकलेले लोक रिझर्वेशनचे जॉब घेण्याकरता तयार नसतात, कॅपॅबिलिटी नसतात. म्हणून रिझर्वेशन भरण्याकरता त्यांची एज्युकेशन आणि इकॉनॉमिक empowerment असली पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतली. तर 1931 ला आपल्याला पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं पुना पॅक्टमध्ये. तर पुना पॅक्ट जाऊन तुम्ही नीटपणे वाचा. त्याच्या शेवटी, सर्वात शेवटी एक पॅरा आहे. त्या पॅरामध्ये लिहिलेलं आहे, कारण का बाबासाहेबांनी मागणी केली होती याच्यामध्ये प्राऊड टेबलमध्ये, reservation in public job and will be another, but for promotion of education and economic empowerment, scholarship and fellowship त्यांना दिल्या पाहिजेत आणि जमिनी आणि उद्योगधंदे दिले पाहिजे. परंतु पुन्हा पॅक्ट फक्त पॉलिटिकल रिझर्वेशन ऍक्सेप्ट केलं, बाकी केलं नाही. परंतु एक पॅरा आहे शेवटी. त्या पॅरामध्ये लिहिलेलं आहे that the government will make an effort, it will be the endeavor of the government to provide financial support for the promotion of the education of the depressed classes, scheduled class word आला होता त्यामध्ये, scheduled class, and that they will be given capital asset in the form of land and promotion of business. पण ते ऑब्लिगेटरी नव्हतं. ऑब्लिगेटरी फक्त पॉलिटिकल रिझर्वेशन होतं. बाबासाहेब जेव्हा 1942 ला लेबर मिनिस्टर झाले, तेव्हा जुलैला झाले, इथूनच गेले ते जॉईन करण्याकरता मिनिस्टर म्हणून. सप्टेंबर मध्ये त्यांनी व्हाईसरॉयला पत्र लिहिलं, कॉन्फिडेन्शियल पत्र आहे ते, व्हॉल्यूम 11 मध्ये. दिल्लीत गो व्हाईसरॉय होते, नंतर गोवे झाले. त्यांना पत्र लिहिलं आणि ते पूर्ण पुना पॅक्टचं ते कोटेशन जे आहे शेवटचं, ते मानलं की दिस इज द प्रॉमिस ऑफ द गव्हर्नमेंट. पुना पॅक्ट इज द गव्हर्नमेंट अग्रीमेंट ना, ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गांधी अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो दिस इज द प्रॉमिस ऑफ द गव्हर्नमेंट. तर तुम्ही हे सुद्धा केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी त्या पत्रामध्ये 2 मागण्या केल्या. एक, रिझर्वेशन इन पब्लिक जॉब अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, जे नव्हतं. मुस्लिमांना 1934 मध्ये पब्लिक सर्व्हिसेस मध्ये रिझर्वेशन दिलं. शेड्यूल कास्टला नाकारलं, कारण का तुमच्याकडे शिकलेले लोक नाही. शेवटी बाबासाहेबांनी हे जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये ज्या त्यांनी 3 मागण्या केल्या, रिझर्वेशन इन पब्लिक सेक्टर जॉब, फायनान्शियल असिस्टन्स शेड्यूल कास्ट अँड लँड डिस्ट्रीब्युशन अँड अदर मेजर. आणि मग ब्रिटिश सरकारने मान्य केलं. रिझर्वेशन इन पब्लिक सेक्टर जॉब 1943-44 ला आला. त्याचा जिओ आहे, काँग्रेस थॉट्स पाकिस्तान जिओ आहे तो, 12.5% रिझर्वेशन. त्यानंतर मग अजून काय केलं की शिक्षणा